आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदीला मारायला नुसते लाज नाही वाटत तुला? असं वेषांतर करून स्वानंदीच्या बाळाला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुरी घेऊन आलीस तू? पकडली गेलीस ना तर जेलमध्ये जाशील. तुम्ही हो, मी तू असं काहीतरी करशील याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी स्वानंदीला इथून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलंय. तुला हजारदा मी सांगितलं होतं की तू स्वानंदीच्या मागे लागू नकोस, तिचा पिच्छा सोड. तिला मारून तुला काय मिळणार आहे? तिच्या जीवावर का उठलीस तू? तिला मारून काय मिळणार आहे तुला? का तिच्या जीवावर उठलीस तू? मी स्वानंदीच्या जीवावर नाही. सॉरी डॅड सॉरी. मी स्वानंदीच्या जीवावर नाही उठले डॅड. मला तिचं ते बाळ नकोय डॅड. ती स्वानंदी सुचितचं प्रेम आधीच घेऊन बसले जे मला हवं होतं. उद्या स्वानंदीचं बाळ जन्माला येईल. सर्पोद्धार घराण्याचा पहिला वंश म्हणून हक्क मिळवून बसेल. पण तो हक्क माझ्या बाळाला मिळायला हवा ना. मी सून आहे ना सर्पोद्धारांची, स्वानंदी नाहीये सून. काहीही असलं तरी सुद्धा जन्माला यायच्या आधीच तू त्या बाळाला मारायला निघालीस. अक्कल नाहीये तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, त्या बाळात सर्पोद्धारांचं रक्त आहे आणि आपली ब्लडलाईन वाचवण्यासाठी प्राणी सुद्धा मागे पुढे बघत नाही, कुठल्याही थराला जातात. मी तर माणूस आहे, भालचंद्र सर्पोद्धार, खासदार भालचंद्र सर्पोद्धार. एक गोष्ट लक्षात ठेव संचिता, हे जन्माला येणारं बाळ सर्पोद्धारांचा नातू किंवा नात आहे आणि त्यांचं हा आजोबा सर्व शक्तीनिशी त्या बाळाच्या पाठीमागे उभा राहणार आहे. त्या बाळापर्यंत जर कोणाला पोचायचं असेल तर या खासदार सर्पोद्धाराला पार करावं लागेल. या खासदार सर्पोद्धाराला पार करून जाणारा अजून जन्माला यायचा आहे.